मस्त की आपल्याला पगोली दिला टाकायला. पहिला चिंबर आलाय पगोली पालवर गेल्यावर. आणि पाणी बघायला फुल टाईट झालाय. जुना पुलावर पाणी बघा. पालू आहे बघ, पालू मस्त साईज आहे. त्या बघ कसा दिसतोय तो बघ. आणि मला सांगा हातला मोडून आणि भरलेला आहे बाप्पा. अरे हा लक्षण कांदा वगैरे मिरची पण टाकले. सगळं सामान जाणार गेला. कांदा वगैरे शिजलाय. वा आता आवाज जास्त झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज पप्पांनी पुलावरती पगोले टाकलेत. तर बघूया चिंबोरी काय भेटतात आपल्याला. पाणी बघाल तर इकडं पाणी फुल झालंय खाडीवरती. आणि आज पप्पा बोलतात चिंबोरी भेटतील ना. भेटते तर एकच भेटला आपल्याला पहिला एक भेटलाय. पहिला एक भेटलाय. पहिली बोनी तर झाली मित्रांनो. आता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ नक्की बघ, तो पण भरलेला आहे. चला. पहिल्यांदाच घास बांधतोय का? पप्पा पगोलीनं घास बांधतात. पाणी बघाल तर मित्रांनो पूर्ण पाणी भरलंय इकडं. इकडं ही पोरं शाळेत नाही गेलीत. काय सुट्टी आहे शाळेला मग? हा बघायला शाळेत नाही जायत उद्या शाळेत काय. तर मस्त की खाडीला भरती लागले बघा. पाणी फुल झालं. टाका उचलायला मी उचलीन बाहेर. एक गाडा गेला. पहिला पगोली टाकलाय. पप्पानी मस्त की आपल्याला पगोली दिला टाकायला. मस्त की टाक बायडिंगची घ्यायला पाहिजे. सोडून द्याय पगोली. वरण तिथे टाकतोय ना, तिथे टाका. पण टाकतंय मस्त की. होडी आहे इथं समोरच. वारा जाम आहे आज मित्रांनो. आणि उदान बक्षीवर मोठा उदान आहे. पाणी बघा तिकडे शेता बिताव्या भरल्यात फुल. पहिला चिंबर आलाय पगोली पालवर गेल्यावर. पहिला बोनी झाली आले लगेच. टाकले लागले पाणी फुल झालेलं टाईट. शेवटचे 2 पगोली राहिले टाकायचे. आणि इकडं पण पाणी बघताय भरपूर पाणी झालंय. आणि समोरून एसटी चाललंय बघा. द्रोहा सुपेगाव एसटी चाललंय. आणि पाणी बघायला फुल टाईट झालंय. जुना पुलावर पाणी बघा. तर आता इकडं कोपऱ्यावरती एक पगोली टाकायला पाहिजे. समोरच टाक सोड. एक पगोली टाकलाय शेवटचा. मस्त साईज भेटले पाहिला. आपण फुकट गेला. काढा मोठा. किलोचा यायला पाहिजे इकडे चिंबोरा. काढ. बऱ्याच टायमानंतर एक चिंबोरा भेटलाय. बारका आहे पण घेतात पप्पा बोलतात. सोडा काढा. वडा त्याला जोर झाला. मस्त साईज आहे. दाखवा. तिकडनं पाऊस आलाय. काला ढग झालं. 2 तर झालीत आपली फायनल चिंबोरी. पाणी आता ओटत आहे. आणि हा मजगाव आहे. तर पाणी बघतोय समोर फुल झालंय. पालवा पटकन काढा. भाऊजी एखादा पगोलीत पालू आलाय बघा मित्रांनो. तडफडते जिवंतच आहे. पगोलीत पण पालू लागतंय. साईज पालू आहे बघ, पालू मस्त साईज आहे.
पाणी वटतंय ना. मोठा बिटा गेल्या वर्षी पालू लागलेला मोठा, मस्त होता की. पाऊस बघा किती चाललाय तिकडं. पूर्ण कालोख आहे ना, त्या साईडला चाललाय आणि त्या साईडला पाऊस पडतंय. या साईडला शाळा सुटले पोरांची. कितवीला आहेस आता? आता शाळा सुटली काय? पालू लागलाय आता. मगाशी एक लागलेला छोटा पालू, तर तो एकदम छोटा आहे, त्याला सोडायचा. बामणी आहे, सोडा. जाऊ दे, कॅच अँड रिलीज. सोडो. टाटा बाय बाय, सोडा. याला पाऊस जोरात आला इकडं आणि इकडं पुलावरची एसटी जात आहे, दुपारची एसटी. आणि जोरात पाऊस आलाय बघा तिकडे. पूर्ण ढग आहेत ना, ढग ते काले झालेत आणि दुपारची एसटी चालली बघा. पण काढलेला आहे. गाडा मी पालवला ना पालवत आहे. आणि मस्त एक धांडे आलाय. काढा त्याला. चांगला मी काढते हे कण. दुखाचा आवाज नांगवा त्याला. चांगला मजबूत आहे. एक नंबर आहे बघ, कसा दिसतोय तो बघ आणि मला सांगा. चालेल. या पाय आपला. पप्पा आता पगोली काढत आहेत आणि आपल्याला जेवढी चिंबोरी भेटलीत ना, त्यांचं काय करायचं पप्पा? काय रेसिपी बनवणार आज? रेसिपी एक नंबर आज रेसिपी बघायला भेटणार आहे. पगोली काढून आता घरी चाललोय. आज काय पप्पा रेसिपी बनवणार आहेत. काय बनवणार आहोत? ओरिजिनल चिंबोऱ्यांची रेसिपी. चिंबोरीचीच खावायची हाय. तर आपण मित्रांनो आता घरी आलोय. तर पप्पा घेतात आता चिंबोरी मोडायला. चूल पेटवायची तयारी आहे आणि इकडं तयारी करून ठेवलंय. कांदा, मिरची आहे, लसूण आहे, शेंगदाणे आहेत, चिकन मसाल्याचं पॅकेट आहे, कांदे वगैरे निसून झालेत. आणि हा चण्याचा पीठ आहे ना पप्पा? चण्या. 3 चिंबोरे भेटलेत आणि एक पालू भेटला आपल्याला पगोलीला. 2 भेटलेले पालू, एक सोडला आपण. आणि हा एक धांड्या भेटलाय. चौकाच घ्या हो पप्पा. मोबाईल डायरेक्ट बुका पकडला. चला काय जात. चिंबोऱ्यांचा भरीत होणार आहे आज, भरीत. त्यासाठी चण्याचं पीठ आणलंय. हातला मोडून आणि भरलेला आहे पप्पा. अरे हा निघाला. चला काय तो मगाच पाहिजे तोच चावलाय तो. दाखवा भरलेला. दाखव. भरलेली आहे चिंबोरी. पुलावरती आज पगोली टाकली नाही. आणि तिकडं चूल चालू आहे आणि इकडे चिंबोरा बघा भरलेला आहे. मस्त लाजवाब. धांड्या तर भरलेला आहे मित्रांनो. आणि आंगळा बघायला तर मोठा आहे. आता वाजायला आले 3. 4 वाजतील. आणि हा बघा इकडे एक आहे चिंबोरा. सुट्टाच ठेवलाय त्याला. छोट्याला घेतात मोडून. हा इकडे उंगल्या सोडा. कोयते धरून ठेवले. अंगण मोरायला लागतील. नवीन जुगाड आहे कोयतीचा. उचलला तरी काय नाही बघा. सोडला बरं इथंच. हाय भरलेला साधारण. सगळे भरलेलीच आहेत. उडाला चिंबोरी. हे पण भरलेले आहेत हे बघा. चिंबोरी साफ करून झालीत. पालू साफ करतात, मस्त खाऊला काढून घेतात. एक भेटलेला तुम्हाला नाही ना माहिती? नाही, तूच स्वतःच ना त्या तिकडे गेला. पालू पण मस्त कटिंग करून झालाय. चिंबोरी साफ करून घेतली. कटिंग तर झालीत, आता साफ करून घेतात. चिंबोरी साफ करून झाली बघा मस्तपैकी. चूल तर पेटलेली आहे मित्रांनो आणि चुलीवरती टोप ठेवलेला आहे.
बघ सुकलाय तेल टाकतात पप्पा. तर पहिला कांदा टाकतात. तेल गरम झालाय. टाक आणि उडतं. कांदा टाकून घेतला. दाखवायला लागतं कांदा वगैरे. मिरची पण टाकले. कांदा मिरची नंतर शेंगदाणे टाकतात. चुरलेत आपण शेंगदाणे. मिक्स करून घेतात मस्त. सगळं सामान जाणार. लसूण टाकतात पप्पा. तर पप्पा आता चिंबोरी टाकत आहेत. पहिला आंगडा टाकतात बघा. टाका इथे एक आंगडा गेला. भरलेला चिंबर आहे. मस्त ती चिंबोरी पहिला टाकून घेतात. कांदा वगैरे शिजलाय. पालू कुठे गेला? पालू ठेवलाय नंतर टाकू. पालू ठेवलाय नंतर टाकणार आहेत. आणि सूर बघा कशी प्रेशरने पेटते. मसाला हळद टाकतात. हा मसाला आहे. मसाला घ्या. हळद टाकल्यानंतर मसाला घ्या. अजून टाका. बरं जिवंत आहे बघा कसा कडकडते. बरं जास्त तिखट नका करू. तिखट होणार. हे काय आहे? चण्याचा पीठ आहे. चण्याचं पीठ टाकतात मसाला हळद टाकल्यानंतर. पालू पण टाकला आता. शिजल तो पण. टाकू ना चिकन मसाला. हा चिकन मसाल्याचं पॅकेट आहे जो थोडासा टाक. बस बस बस. पाणी टाकतात. ठेव. झाकण ठेवतात 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेत आणि कडकडीत उकल आलाय. वा वा काय वास आहे. एक नंबर. जबरदस्त जबरदस्त मित्रांनो. लाजवाब. चुलीवरची रेसिपी एक नंबर आहे. कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. 1 मिनिट मीठ टाक. हां मीठ टाकतात पप्पा. जबरदस्त. मीठ टाकून घेतात. वा आता आवाज जास्त झाला. मिक्स केला ना. आजची रेसिपी थोडी घट्ट झालेली आहे. म्हणजे एक वेगळीच आज रेसिपी झाली. एक नंबर. कोथिंबीर आहे ते टाकून घेतात पप्पा. टाकू मी? हा बिंदास. पातळ पातळ गरम असताना पप्पाने आता उतरवलाय चिंबोऱ्यांची रेसिपी. इकडं मस्त भात घेतलाय. कांदा आहे. पाणी आहे. तर गरमच्या गरम मस्त जेवून घेऊया आपण. आणि वाजले 3 वाजून गेले असतील. द्या कुठला तरी चिंबोरा. आणि एक डुका द्या. भरलेले आहेत बघा. एक आंगडा किती मोठा आहे बघा त्याच्यात. आणि घट्ट 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 कालवण आहे. बस एक द्या आंगडा चिंबोरा. बस. घेतोय आता जेवायला. पप्पाने दिलाय वाढून जेवण. चिंबोरी आहेत. आणि वाजलेत बघा किती आता. वाजलेत बघा 3 वाजून पण गेलेत. तर मित्रांनो आज पप्पा पकोड्याला पुलावरती गेलेला. तर बऱ्यापैकी चिंबोरी भेटली आज 2-3. आणि वाजले भरपूर. जेवायला भरपूर टाईम झालाय.
तर मस्तपैकी टेस्ट करतो, बघूया. पप्पांच्या हाताची चव तर नेहमी एक नंबरच असतं आणि घटकडीत रेसिपी आहे ती. मस्तपैकी आता भातावर वाढून घेऊया. एक आंगडा घेतो. हा बघा आंगडा किती मोठा आहे. आणि गरम गरम जेवायला मजाच वेगळी. तर या मित्रांनो जेवायला. टेस्ट एक नंबर आहे. कांदा पण घेतो. आंगडा तोडायचा आहे पण करशू काय गरम आहे. दात गेली कामातून. हा बघा बाव मस्त की भातावर घेतो. एक नंबर चव आहे मित्रांनो. आता जेवून घेतलंय आणि मस्त बनवलेली पप्पांनी रेसिपी. आज पुलावरती पगोले टाकलेले ना, तर 2-3 चिबोरी भेटलेली. तर भारीच एक नंबर रेसिपी बनवलेली चुलीवरती. पप्पांसाठी एक लाईक करा. चला मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत टाटा बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.